संगमनेरमधील पडीक शेतात येत होते पुणे मुंबईहून लोक. सत्य समजताच पोलीस हादरले. भयंकर प्रकार. शेतात असं लाजही वाटली नाही. नेमकं काय चाललं होतं? सुरुवातीला सगळं अगदी साधं वाटायचं. एक पडीक शेत, कुणाचं लक्षही न जाणारं ठिकाण. दिवसा तिथे काहीच हालचाल नसायची, पण जसं सूर्य मावळायचा तसं त्या ठिकाणी काहीतरी बदल व्हायचा. दूरवरून येणाऱ्या गाड्यांचे दिवे, हलक्या आवाजात होणारी हालचाल आणि गावकऱ्यांच्या नजरा त्या दिशेने वळायला लागायच्या. पहिल्यांदा कुणालाही काही कळलं नाही. लोक म्हणायचे कदाचित शेतमालाचा काही व्यवहार असेल, पण हळूहळू शंका वाढू लागली, कारण येणाऱ्या गाड्यांचे नंबर बाहेरच्या शहरांचे होते. काही लोक तर सरळ पुणे आणि मुंबईकडून येत होते. एवढ्या लांबून लोक या निर्जन ठिकाणी का येत होते? गावात कुजबूज सुरू झाली. काही जणांनी पाहिलं की गाड्या थेट त्या शेडजवळ थांबतात, काही वेळाने पुन्हा निघून जातात. पण त्या वेळेत नेमकं काय होतं हे कुणालाच स्पष्ट सांगता येत नव्हतं. प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न, तिथे असं काय आहे? एक दोन धाडसी तरुणांनी दुरून निरीक्षण करण्याचा प्रयत्न केला, पण जवळ गेल्यावर त्यांना जाणवलं की तिथे काहीतरी गंभीर सुरू आहे. त्यामुळे तेही मागे फिरले, कारण वातावरणातच एक प्रकारची दडपणाची भावना होती. जणू काही कुणीतरी पाहत आहे. रात्र जशी जशी गडद व्हायची तसं तसं त्या ठिकाणी हालचाल वाढायची. काही गाड्या पटकन यायच्या आणि काही निघून जायच्या. काही मात्र बराच वेळ थांबायच्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा तिथे शांतता पसरलेली असायची. जणू काहीच घडलं नाही. गावातील काही जणांनी याकडे दुर्लक्ष केलं, पण काहींच्या मनात भीती वाढत गेली. हे साधं नाही असं त्यांना वाटायला लागलं, कारण एवढ्या लपून छपून चालणाऱ्या गोष्टी सहसा साध्या नसतातच. काही दिवसांनी या गोष्टीची चर्चा आसपासच्या गावामध्येही पसरली. लोकांनी सांगायला सुरुवात केली की त्या ठिकाणी बाहेरच्या लोकांची वर्दळ वाढली आहे. काहींनी तर असंही सांगितलं की रात्री तिथे वेगळेच प्रकार चालतात. या चर्चेने वातावरण आणखी तापलं. काही जणांनी थेट प्रशासनापर्यंत ही माहिती पोहोचवली, पण पुरावे नसल्यामुळे लगेच काही कारवाई झाली नाही. मात्र नजर ठेवण्यास सुरुवात झाली. दरम्यान येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या वाढतच होती. काही लोकांनी पाहिलं की त्या ठिकाणी काही महिलांची ये जा सुरू आहे, त्यामुळे संशय अधिकच गडद झाला. गावकऱ्यांच्या मनात आता भीतीपेक्षा उत्सुकता आणि राग वाढत होता. आपल्या गावाजवळ असं काही चालू आहे आणि आपण काहीच करत नाही अशी भावना निर्माण झाली. काहींनी स्वतःच शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी त्यांना अडथळे आले. जणू काही सगळं व्यवस्थित आखलेलं होतं. कुणालाही सहजपणे सत्य समजणार नव्हतं. रात्रीच्या वेळी तिथे लावले जाणारे दिवे, येणाऱ्या गाड्यांची वेळ आणि सगळं काही ठरलेल्या पद्धतीने होत होतं. त्यामुळे हा प्रकार अचानक नसून नियोजनबद्ध असल्याचं स्पष्ट होत होतं. शेवटी या सगळ्यांची माहिती संबंधित यंत्रणांपर्यंत ठोसपणे पोहोचली आणि मग निर्णय झाला, आता थेट कारवाई करायची. त्या रात्री सगळं पूर्वीसारखंच दिसत होतं. गाड्या येत होत्या, जात होत्या, पण यावेळी कुणालाही कल्पना नव्हती की सावलीत काहीतरी मोठं घडणार आहे. अचानक काही वाहनं त्या ठिकाणी पोहोचली. सगळीकडे हालचाल सुरू झाली. आतमध्ये असलेले लोक गोंधळले. काहींनी पळण्याचा प्रयत्न केला, पण सगळं वेढलं गेलं होतं. ज्यांना वाटत होतं की हा प्रकार कायम लपून राहील, त्यांच्यासाठी तो क्षण धक्कादायक होता, कारण आता सत्य बाहेर येणार होतं. तपासणी सुरू झाली. शेडमध्ये जे दिसलं ते पाहून अनेकांना धक्का बसला, कारण ते साधं काहीच नव्हतं. ते एक व्यवस्थित चालणारं जाळं होतं. बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी खास व्यवस्था केली जात होती आणि त्यामागे एक ठराविक पद्धत आणि नियोजन होतं. खरं तर त्या पडीक शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये अवैध देह व्यवसाय सुरू होता. छाप्यात 2 महिला सापडल्या आणि त्यांची सुटका करण्यात आली. त्या दोघी परप्रांतीय होत्या. हा व्यवसाय चालवणारी एक महिला मुख्य आरोपी होती. तिलाच पोलिसांनी अटक केली. तिथे येणारे ग्राहक प्रामुख्याने बाहेरच्या शहरातून, विशेषतः पुणे आणि मुंबईकडून येत होते व आसपासच्या परिसरातून. तपासात हेही समोर आलं की हा प्रकार काही दिवसांचा नव्हता. हळूहळू वाढत जाऊन नियोजनबद्ध पद्धतीने चालणारा अड्डा बनला होता. काही वेळा बाहेरूनही महिलांना आणलं जात होतं अशी माहिती मिळाली आणि हे सर्व इतक्या गुप्तपणे सुरू होतं की सत्य बाहेर येईपर्यंत कुणालाही पूर्ण कल्पना नव्हती.